श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे। आज श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं। संपूर्ण श्रावण हा भगवान शिवांची पूजा अर्चा केली जाते, कारण श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करतो, कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे। पण श्रावणातील शनिवारला देखील आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे, म्हणून या श्रावण महिन्यातील व्रतासोबतच आपण श्रावणी शनिवारचं व्रत देखील करतो। घरातील एक तरी पुरुषाने श्रावणी शनिवारचं व्रत करावं असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे। शनिवार हा शनिदेवाला समर्पित असून या दिवशी शनिदेवासोबतच मारुतीची आणि महादेवांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवांची उपासना केल्याने शनिदोष, 7.5 आणि अष्टम शनी या दोषांपासून मुक्ती मिळते। शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। नोकरी, व्यवसाय यामध्ये यश मिळतं, मानसिक शांतता प्राप्त होते। श्रावण महिन्यातील शनिवार हे भक्तांसाठी पवित्रता, संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी व्रत करून शनिदेवांची उपासना करावी। शनिस्तोत्र, शनी चालीसा अथवा शनी महाराजांची कथा ऐकावी। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या पहिल्या श्रावणी शनिवारी तुम्हाला 11 उडदाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, भांडणं, अडचणी, शत्रू नष्ट होतात आणि घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। सर्व अडलेली कामे पूर्ण होतील, प्रत्येक कामात यश मिळेल। तर अशा 11 उडदाच्या दाण्यांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे। श्रावण महिन्यातील हा पहिला शनिवार आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। काही कारणामध्ये तुम्हाला जर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर श्रावणातील कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा। हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील। जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, कोणत्याही इच्छा, मनोकामना तुमच्या पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा समाजामध्ये तुम्हाला मानपान देत नसतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील, सतत दुःख येत असेल, तर अशांसारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं काळं तीळ टाकायचे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। काळे तीळ हे नकारात्मकतेचे दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात
आणि शनिवारी काळे तीळ टाकून स्नान करावं असं म्हणतात, म्हणून काळे तीळ टाकून स्नान करायचं, स्वच्छ कपडे परिधान करायचे, आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत, अख्खे काळे उडीद तुम्हाला माहीत असतील ते घ्यायचे आहेत, त्यासोबत तुम्हाला 11 मिठाचे खडे घ्यायचे, जे खडे मीठ असते त्यातील 11 मिठाचे दाणे घ्यायचे आहेत। यानंतर तुम्हाला 11 रुईची पानं आणायची आहेत, चांगली घ्या, फाटलेली खराब झालेली घेऊ नका। यानंतर ही पाने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत, थोडंसं सेंदूर घ्यायचा किंवा कुंकू घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकून गंध तयार करायचा आणि त्या शेंदुराने किंवा कुंकवाने त्या पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्याची एक माळ बनवायची आहे। आणि यानंतर थोडंसं वाटीमध्ये तेल घेऊन या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला घराजवळ असलेल्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे तेल घेऊन गेलेलं आहे ते तेल जे मारुतीसमोर दिवा चालू असतो त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी माळ गेलेली आहे ती माळ मारुतीला घालायची आहे आणि हे 11 उडदाचे दाणे आणि 11 मिठाचे खडे तुम्ही घेऊन गेलेले आहात त्याची पुडी बांधायची आहेत, ती मारुतीच्या चरणी अर्पण करायची आहे। यानंतर तुम्हाला तिथे बसून एक वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे, दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला प्रार्थना करायची आहे। तुमच्या आयुष्यामधील काही अडचणी आहेत, जी काही संकट सुरू आहेत ते दूर होण्यासाठी, कारण मारुतीला संकटमोचक असं म्हटलं जातं। जो व्यक्ती शनिवारी भक्तिभावाने मारुतीची पूजा करतो, त्यांच्याकडे साकडं घालतो, तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। शनिवार हा जरी शनिदेवांचा समर्पित दिवस असला तरी मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते, त्यामुळे शनिवारी मारुतीची जर आपण पूजा केली तर शनिदेवांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आणि शनिदेव देखील प्रसन्न होत असतात आणि मारुती देखील प्रसन्न होतात। म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून श्रावणातील शनिवारी करायचा आहे। शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी करा। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडण होत असतील किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे, शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला काही जी लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असतं, ते नेहमी आपल्यावरती जळत असतात, आपलं वाईट कसं होईल अशासाठी सारखे प्रयत्न करत असतात। तर अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तर एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मग मोहरीचं तेल घाला। तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घाला। दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आणि ही वात तुम्हाला काळी घ्यायची आहे। जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर तो घ्या, नसेल तर तुमची कापसाच्या 2 वाती घ्या, त्याला थोडंसं काजळ लावायचं किंवा काही थोडीशी काळी बनवून ही वात त्या दिव्यात घालायची आणि यानंतर हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला 11 काळे उडदाचे दाणे जे आहेत ते टाकायचे आहेत आणि 1 मिठाचा खडा टाकायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 नंतर 9:30 वाजेपर्यंत हा दिवा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला तुम्ही जर हा उपाय केला तर याचं खूप अधिक पटीनं आपल्याला फळ प्राप्त होतं। हा दिवा जर आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, वाद विवाद, कटकटी यांसारख्या समस्या दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। हे सर्व उपाय सात्विक आहेत, त्यामुळे हे आवर्जून तुम्ही करा। हे उपाय तुम्ही केल्याने तुमच्या जीवनामध्ये नक्की सकारात्मक बदल घडून आलेले तुम्हाला जाणवतील। काही दिवसांचं महत्त्व जे असतं ते खूप जास्त असतं, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्रगतीवर अवलंबित करत असतात।
आणि आपल्या प्रयत्नांसोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। म्हणून आपल्या प्रयत्नांसोबत आपल्या कष्टासोबत हे जे उपाय आहेत ते करायचे असतात। आणि बघा, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।